चला तर आज आपण वाशिम जिल्ह्याचं पेपर विश्लेषण करणार आहोत। आता इथे बघा काय दिलंय। ए दुकानदार प्रथमतः 10% सूट व नंतर 20% सूट देतो। बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा 10% सूट देतो। तो खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? त्याने काय सांगितलं बघा, ए दुकानदार अधिक सूट देतो का बी दुकानदार अधिक सूट देतो का दोन्ही दुकानदार समान सूट देतात की यापैकी काही नाही, बरोबर। आता आपल्या दोघांचं काय करायचं आहे तर तुलना करायची आहे। पहिल्यांदा आपण ए दुकानदार बघूया किती सूट देतोय आणि बी दुकानदार बघूया किती सूट देतोय, मग तुलना करूया, ठीक आहे। आता हे कसं काढायचं तर टक्केवारी बदलाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला। आपण काय केलं होतं टक्केवारी बदल म्हणजे तर अधिक वजा ए अधिक वजा बी अधिक वजा ए बी छेद 100 हे टक्केवारी बदलाचं सूत्र आहे, बरोबर। आता इथे काय होतं, सूट देतोय म्हणजे काय करतोय तर कमी करतोय, बरोबर आहे ना। म्हणजे काय होणार तर वजा ए होणार ना। इथे पण काय होतं सूट सूट म्हणजे समजायचं की कमी करतो टक्के, याचा अर्थ वजा चिन्ह येणार। म्हणजे इथे पण काय होणार वजा ए वजा बी अधिक ए बी छेद 100। आता अधिक काला समजलं तुम्हाला, तर ए गुणिले बी आहे, ए पण वजा आहे बी पण वजा आहे म्हणून तर अधिक आलं, ठीक आहे। आता हे सूत्र आहे। आता बघा मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो कसं करायचं, ठीक आहे। 10 वजा 10 काय येणार वजा 10 वजा 20 अधिक वरती किती येणार 200 छेद 100, बरोबर आहे। म्हणजे 2 शून्य गेले, इथे किती येणार तर 2 आणि वजा 10 वजा 20 किती होणार तर वजा 30। माझे उत्तर काय येणार तर वजा 28। म्हणजे ह्याची टक्केवारी बद्दल किती आहे ए ची तर वजा 28। म्हणजे 28% तो काय देतोय सूट देतोय, वजा चिन्ह आहे म्हणजे काय तर सूट देतोय। आता पुढे बघा, आता बी दुकानदार बघूया, ठीक आहे। बी दुकानदार बघूया, हा 3 वेळा देतोय। आता 3 वेळा 10% देतोय। आपण पहिल्यांदा 2 10चं करूया आणि नंतर जे हे टक्के येतील त्याचं ह्याच्याशी करूया, ठीक आहे। आता बघा कसं करायचं, सेम तसंच सूट देतोय याचा अर्थ काय वजाच आहेत सगळे, ठीक आहे। आता ए आणि बी म्हणजे पहिला हा ए बी घेऊया आणि नंतर मग ह्या दोघांमध्ये जो येईल त्याच्याशी ह्याचं करायचं, ठीक आहे। आता काय होईल बघा, वजा 10 वजा 10 वजा 10 आणि 10 10 100 100 छेद 100 1 येते ना। वजा 10 किती होणार तर वजा 20 वजा 20 अधिक 1 किती होणार तर वजा 19, बरोबर। मग आता हा आला, आता हे वजा 19 आणि हे राहिलेले 10, हा ए पकडा आणि परत हा बी पकडा, परत काय होणार तर वजा 19 वजा 10 अधिक 19 गुणिले 10 तर 190 छेद 100, बरोबर आहे। हे गेले म्हणजे इथे काय येणार तर 1.9 हा 10 आहे ना खालती अधिक वजा 10 वजा 19 किती तर वजा 29, ठीक आहे। आता हे सोडवा तर किती येणार तर वजा 27.1 म्हणजे इतका तो सूट देतोय। वजा चिन्ह आहे म्हणजे काय तर सूट देतोय। आता कोण मोठं देतोय जास्ती सूट देतोय तर ए जास्ती सूट देतोय, म्हणजे काय उत्तर येणार तर ए दुकानदार अधिक सूट देतो, ठीक आहे समजलं। चला आता इथे बघा काय दिलं, एक अप्रामाणिक दुकानदार किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता, परंतु तो किलोऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? याचा अर्थ तो 1 किलोच्या ऐवजी 950 ग्रॅम देतोय, म्हणजे त्याला खरेदी किंमत किती पडते दुकानदाराला, दुकानदाराला खरेदी किंमत किती पडते तर 950 ग्रॅम गहूची तर 950 ग्रॅम पडते ना। एवढ्या गहूची त्याला खरेदी किंमत पडते, त्याला काय 1 किलोचे द्यायला लागत नाही। पण तो फायदा किती घेतोय 1 किलोचं विकून, म्हणजे ह्याच्यावर फायदा किती घेतोय तर 50 ग्रॅम एक्स्ट्रा फायदा घेतोय, समजलं ना। आता हा तुम्हाला काय काढायचं आहे तर नफ्याची टक्केवारी, म्हणजे 50 ग्रॅम तो नफा घेतोय 950 रुपयावर खरेदी किमतीवर। नफ्याची टक्केवारी नेहमी कशावर काढतात तर खरेदी किमतीवर काढतात, काढा गुणिले 100। हा शून्य गेला हा शून्य गेला, 5 एके 5 5 एके 5 5 9 45, किती आलं उत्तर 100 छेद 19, म्हणजे किती येणार तर 19 एके 19 19 5 95, एक आला पॉइंट आणि वरती आले तर 19 दुने 38, बरोबर आहे। म्हणजे पुढे जे येईल ते म्हणजे 5.2 हे आपल्याला आहे इथे, ठीक आहे। याचा अर्थ उत्तर काय 5.2। चला पुढे, आता इथे बघा काय म्हणतो, ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या गावी जाते व 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचे सरासरी वेग काढायचा आहे। आता हे 2 गाव आहेत, बरोबर आहे। तो इथनं गाडी किती किती किलोमीटर वेगाने जातो तर 90 किलोमीटर प्रति तासाने जातो, ठीक आहे। इथे गेला
परत सेम अंतर आहे तो किती येतो, कितीच्या स्पीडने येतो, 60 किलोमीटर प्रति तासाने येतो. तर ते आपल्याला सांगितलंय की त्याचा सरासरी वेग काढा. सरासरी वेग कसा काढायचं सूत्र, तर 2ab छेद a अधिक b. सरासरी वेग भेटून जाईल. ए काय आहे तर हा ए आणि हा काय आहे तर बी. म्हणजे काय होणार, 2 गुणिले 90 गुणिले 60 छेद 90 अधिक 60. आता करा, इथे काय येणार तर 2 गुणिले 90 गुणिले 60 छेद किती होणार, 90 अधिक 60 तर 150. 1 शून्य घालवा, 1 शून्य घालवा, 15 के 15, 15 चोक 60, 9 चोक 36 आणि 36 दुने 72. म्हणजे उत्तर काय येणार तर 72. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, 9, 40 आणि x हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. तर x बरोबर किती, आता तुम्हाला पायथागोरसचं सूत्र माहिती आहे. तर काय असते पायथागोरसचं सूत्र, कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता आपण काय करायचं, 9 आणि 40 ही बाजू पकडायची. किती येणार, 9 9 81 अधिक 40चं काय येणार तर 0 0 येणार पहिल्यांदा आणि 4चा वर्ग किती येतो तर 16. म्हणजे उत्तर काय येणार तर 1681. उत्तर नाही, 1681 आलं. आता हा कर्णाचा वर्ग आहे, इथे गेल्यावर काय होणार, हे जाणार वर्गमूळात जाणार. आता हा कसला वर्ग आहे तर वर्गमूळ कसं काढलं जाते, तर एकक स्थानचा अंक बघा, पहिल्यांदा एकक स्थानचा अंक काढूया. कसा काढायचा तर 2 येणार, कारण वर्गामध्ये 1चा वर्ग 1 असतो बरोबर आहे. आणि अजून काय असते तर 9 असते. 9 9 81 म्हणजे एकक 9 81चं एकक स्थान एकच आहे बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 9 संख्या असू शकते बरोबर आहे. आता पुढचे 2 अंक घ्या. हा कसल्या वर्गाच्या जवळ आहे तर हा 4चा वर्ग आहे बरोबर आहे. आता 4ची पुढली संख्या कुठली तर 5 असते. मग 5 चोक 20. आता 20 मोठा आहे, काही वर्गमुळातली संख्या मोठी आहे तर 20 मोठा आहे. मग आपण काय करायचं, ही लहान आहे ना वर्गमुळातली संख्या, म्हणून हा 1 घ्यायचा ठीक आहे. आणि हा 4 जसाच्या तसा घ्यायचा ठीक आहे. 4 आणि हा 1 म्हणजे उत्तर काय येणार तर 41 असं काढलं जाते. मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलंय, खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात मध्यगा, कोन दुभाजक, लंब दुभाजक आणि शिरोलंब एकरूप असतात. तर नेहमी लक्षात ठेवा, समभुज त्रिकोण असतो ज्याच्या तिन्ही बाजू समान असतात त्याचा लंब दुभाजक, शिरोलंब, कोन दुभाजक आणि मध्यगा हे एकाच पॉइंट मध्ये असतात. आणि समद्विभुज त्रिकोण असतो म्हणजे काय, 2 बाजू ज्या समान असतात त्याचं काय असते तर त्या एका लाईनीमध्ये असतात. ह्या एका लाईनीमध्ये अशा असतात ठीक आहे. आणि काटकोणाचं काय असते तर काटकोणाच्या संबंधित हा जर काटकोन असेल तर इथला जो पॉइंट आहे बी समजा, तिथे काय असतो तर शिरोलंब असतो. काय असतो तर शिरोलंब. आणि ही बाजू आहे, ही बाजू तिचा जो मध्य असतो तिथे काय असतो लंब दुभाजक असतो. ठीक आहे समजलं. चला पुढे. आता काय सांगितलंय बघा, रीना, रीमा, मीरा. रीना, रीमा आणि मीरा बरोबर आहे. यांनी एक कार भाड्याने घेतली आणि ती त्यांनी अनुक्रमे 14 तास, 16 तास आणि 22 तास वापरली. जर कारचं एकूण भाडं 2080 आलं ठीक आहे, 2080 आलं एकूण भाडं, तर मीराला किती रुपये भाडं द्यावे लागेल. आता तिघांचं गुणोत्तर घ्या. ही किती तास चालवते 14, ही किती आहे तर 16 आणि ही किती आहे तर 22. हे गुणोत्तरात घ्या ठीक आहे. काय येणार, कितीने भाग द्यायचा तर बेने द्या. 2 7 14, 2 8 16 आणि 2 11 22 ठीक आहे. आता आपल्याला विचारलंय कोणाचं तर मीराचं विचारलंय बरोबर आहे. मग मीराचं किती आहे 11 आहे गुणोत्तरात बरोबर आहे. म्हणजे 11 घ्या छेद ह्या तिघांची बेरीज घ्या. 11 अधिक 8 किती येणार 19 आणि 19 अधिक 7 तर 26 हे गुणिले होणार ठीक आहे. आता काढा कितीचा भाग लागतो तर 13चा लागतो बघा. 13 दुने 26, 13 1 13, 7 आले, 13 78 आणि हा 0 राहिले किती इथे तर 2 राहिले. 2 8 16 आणि 0 म्हणजे 11 गुणिले 80 किती तर 880 येणार ठीक आहे. याचा अर्थ मीराचा हिस्सा किती तर 880 रुपये तिला द्यावे लागणार भाडं ठीक आहे. पुढे इथे बघा काय सांगतो, एका शहराची लोकसंख्या 3 लाख असून त्यापैकी 1,80,000 पुरुष आहेत बरोबर आहे. 50% लोकसंख्या साक्षर आहे आणि जर इथे 70% असणार, 70% पुरुष साक्षर असतील तर साक्षर स्त्रियांची संख्या किती. तर आपण इथे काय करायचं, आपल्याला जर कॅल्क्युलेशन सोपं करायचं असेल म्हणून आपण इथले 3 शून्य नंतर द्यायचे ठीक आहे. म्हणजे साईडला काढून ठेवायचे
ठीक आहे. आता आपण एक मानायचं की हे लोकसंख्या आहे ती 300 आहे, बरोबर आहे, आणि पुरुष किती आहेत तर हे 180 आहेत, बरोबर आहे. आता बघा लोकसंख्या 300 आहे, त्याची 50% लोकसंख्या साक्षर आहे. 50% किती साक्षर आहेत बघूया आता. 50 दुने 100 म्हणजे किती तर 150 लोक साक्षर आहेत, बरोबर आहे. आता काय सांगितलं आहे, जर 70% पुरुष साक्षर असेल, पुरुष किती आहेत तर 180 पुरुष आहेत. 180 मधले 70% साक्षर आहेत. 70% म्हणजे किती 70/100, 2 शून्य गेले, किती 18×7 = 26 असे, बरोबर आहे. म्हणजेच काय तर 150 हे साक्षर आहेत लोकसंख्येमधले, आणि त्याच्यातले पुरुष साक्षर किती आहेत 126. म्हणजे स्त्रिया साक्षर किती होणार तर वजा करा, वजा केल्यावर तुम्हाला किती भेटेल, हे 50 - 26 किती तर 24. 24 ह्या स्त्रिया साक्षर आहेत, पण आपले हे 3 शून्य द्यायचे बाकी आहेत त्याच्यावर, 1 2 3, म्हणजे काय उत्तर येणार तर 24,000 स्त्रिया ह्या साक्षर आहेत. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा व सुवर्ण यांच्या वयाची बेरीज 45 होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल. आता आपल्याला इथे काय करायचं आहे तर पहिले त्यांचं आताचं वय काढायचं आहे. किती आताचं वय काढायचं, कसं काढणार तर बघा 7 वर्षापूर्वी त्यांची किती होती तर 45 होती. आता किती असणार 7, हे 7 अधिक होणार, पण हे कधी किती होणार 7 हिचे 7 हिचे आणि 7 हिचे, म्हणजे 7 त्रिक 21, 21 अधिक होणार, म्हणजे आता त्यांची वयाची बेरीज किती आहे तर 66 आहे, बरोबर आहे. आता त्यांनी विचारले 5 वर्षानंतर, मग 5 आता 66 आहे, मग 5 वर्षानंतर तिघांची करा, 5 हे 5 वर्ष आणि हे तिघांचे होणार ना, 5 5 5 हे ऍड होणार, म्हणजे 5 त्रिक 15, म्हणजे 15 ऍड होणार याच्यामध्ये 66 मध्ये, तर किती येणार तर 81 येणार. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे ह्या संख्येचं घनमूळ सांगितलंय. घनमूळ कसं काढायचं तर 92 61 अशी संख्या दिली आहे, बरोबर आहे. आता हे 3 शेवटचे अंक बघायचे आणि आपल्या एकक स्थान काढायचं आहे पहिल्यांदा, आणि नंतर पुढचा जो येईल तो आकडा काढायचा. ठीक आहे, आता एकक स्थान काय आहे इथे 1 आहे. आता घनमूळ 1 ते 10 पर्यंत तुम्हाला माहिती पाहिजेत. कुठल्या घनमूळाचा एकक स्थानचा अंक 1 असतो तर फक्त एकाचा असतो. ठीक आहे, आता आपल्याला पुढचा अंक बघायचा आहे. पुढचा अंक काय आहे 9. आता हा कोणाच्या घनाच्या जवळ आहे तर 2च्या घनाच्या जवळ आहे. 2चा घन किती असतो 8 असतो, बरोबर. म्हणजे काय तर आपला पुढचा अंक काय येईल तर 2 येईल. इतकं सोपं आहे घनमूळ काढणं. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येईल तर 21 येईल. फक्त तुम्हाला सगळ्यांचे 1 ते 10 पर्यंतचे घन माहिती पाहिजे. तरी पण मी तुम्हाला सांगतो फक्त 2 आणि 8 असते ना त्यांचा अदलाबदली होते एकक स्थान. ठीक आहे, आणि 3 आणि 7चं ह्या 2 संख्याचं फक्त अदलाबदली होते एकक स्थान. काय आहे 2चा घन काय असतो तर 8 असतो, आणि 8चा घन काय असतो तर 512 असतो. बघा आता ह्याचं एकक स्थान काय आहे 2 आहे, आणि 2चं एकक स्थान काय आहे तर 8 आहे. 3चं काय असते एक घनमूळ तर 27 असते, आणि 7चं काय असते तर 343 असते. म्हणजे काय बघा हा एकक स्थान 3 आहे ना याचा, आणि 7चा किती 3चा किती आहे तर 7 आहे, म्हणजे एकमेकाला उलटे असतात. ठीक आहे, बाकी सगळ्यांचं सेमच असते. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, दशादशे 4 ह्या दराने, म्हणजे आर काय आहे तर दर काय आहे तर 4 आहे, 4% आहे. ठीक आहे, काय सांगितलंय 5,000 रुपयाचे सरळ व्याज, म्हणजे आपला मुद्दल किती दिलाय तर 5,000 रुपये दिलाय. ठीक आहे, सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. आता सरळ व्याज काय होणार मुद्दलाच्या दुप्पट, ह्याच्या दुप्पट म्हणजे किती तर 10,000 रुपये. ठीक आहे, आणि आपल्याला काय काढायचं आहे तर टाइम काढायचं किंवा वेळ काढायचं आहे. सूत्र काय आहे सरळ व्याजाचं सिंपल इंटरेस्टचं पी म्हणजे मुद्दल गुणिले दर म्हणजे काय तर रेट गुणिले वेळ म्हणजे किती तर टाइम म्हणजे काय मुदक छेद 100, बरोबर आहे. पी किती आहे तर 5,000 आहे, गुणिले आर किती आहे तर 4 आहे, आणि टी किती आहे तर तो काढायचा आणि छेद 100, बरोबर आहे. आणि सिंपल इंटरेस्ट आणि सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज किती आहे तर दुप्पट आहे म्हणजे किती तर 10,000 रुपये. ठीक आहे, आता काढा, हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, 5 दुने 10, बे दुने 4 आणि बे पंचन 10 म्हणजे इथे 50 आले. इथे 1 आहे, 50 इथे गेल्यावर काय होणार तर 50 होणार. ठीक आहे, म्हणजे टाइम किती लागणार तर 50 लागणार, 50 वर्ष. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, प्रत्येक खोक्यामध्ये 35 पुस्तके, याप्रमाणे काही पुस्तके 120 खोक्यात भरली असता
24 पुस्तके शिल्लक राहिली तर एकूण किती पुस्तके होते, म्हणजे 35 पुस्तके तुम्ही 120 खोक्यात भरली, बरोबर आहे, आणि अजून 24 पुस्तकं राहिली, टोटल पुस्तकं काढायची आहेत. करा, 35 गुणिले 120 केलं तर तुम्हाला किती भेटेल, तर 4200 रुपये भेटेल. अधिक 4200 रुपये नाही, सॉरी, 4200 पुस्तकं भेटतील अधिक 24 म्हणजे किती होणार, तर 4224. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता बघा त्याने काय सांगितलं, 10 किलोग्रॅम 10 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम, बरोबर आहे. आता 1 किलोग्रॅम म्हणजे किती असते, तर 1000 ग्रॅम असतात, बरोबर आहे. म्हणजे 10 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम हे काढायचं आहे आपल्याला, 10/1000 होणार, बरोबर आहे. हे एवढं किलोग्रॅम होणार म्हणजे किती होणार, तर 10 10 100 म्हणजे खालती काय येणार, तर 100 येणार, बरोबर आहे. 1/100 म्हणजे किती, तर पॉईंट किती घरानंतर लागणार, तर 2 घराला अंतर लागणार, 1 आणि 2 म्हणजे कधी लागणार पॉईंट, तर इथे लागणार, बरोबर आहे. म्हणजे काय होणार, तर हे 10 किलोग्रॅम अधिक हे 0.01 किलोग्रॅम म्हणजे किती होणार, तर 10.01 एवढं किलोग्रॅम होणार. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिले, एक्स संख्यांची सरासरी 15 आहे, त्यापैकी एक संख्या 15 आहे, ही संख्या सोडून उरलेल्या संख्यांची सरासरी किती. आता एक्स संख्यांची सरासरी 15 आहे म्हणजे टोटल किती होणार, तर 15x हे टोटल होणार ना, बरोबर आहे. आता त्यापैकी एक संख्या 15 आहे, ही संख्या सोडून सांगितलंय म्हणजे वजा 15 करायचं. ठीक आहे, उरलेल्या संख्यांची सरासरी किती. आता संख्या पहिल्यांदा x होत्या आणि त्याच्यातली आता 15 गेली म्हणजे किती होणार, सरासरी खालती संख्या तर वजा 1 होणार म्हणजे काय होणार उत्तर, तर 15x वजा 15x वजा 1. ठीक आहे. आता इथे बघा काय दिलं, 3 संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2:3 3:4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. सोपं आहे बघा, 3 संख्यांची सरासरी किती दिलाय, 18 दिलाय म्हणजे टोटल किती होणार, तर 18 त्रिक 54. आता ह्या 54 मध्ये लहान संख्याचं किती आहे ती काढायची आहे आणि त्यांचं हे गुणोत्तर काय दिलंय, 2 3 आणि 4 दिलाय, 2:3 3:4 दिले. लहान संख्या कुठली असणार, तर 2 असणार, बरोबर आहे. आणि त्यांची बेरीज करायची आहे, मग 4 3 आणि 2, 4 न 3 7 आणि 8 9, बरोबर आहे. 9 1 9 9 6 54 म्हणजे किती होणार, तर 12 होणार. लहान संख्या कुठली, तर 12. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता हे बघा काय सांगितलंय, 1 3 0 7 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कुठली. आता नेहमी लक्षात ठेवायचं, कुठलीही 5 अंकी संख्या तुम्ही तयार किंवा 6 अंकी तयार करा, ठीक आहे, अशा अंकांपासून सगळ्यात पहिला कुठला अंक येणार, तर सगळ्यात लहान असणार तो अंक येणार. तर लहानापासून मोठ्यापर्यंत जायचं आपण पुढे पुढे. ठीक आहे, इथे लहान कुठला आहे, तर 0 आहे, पण 0 घेतला तर ती 5 अंकी होईल का, तर नाही होणार. मग पहिला अंक कुठला घ्यायला लागेल, तर 1 घ्यायला लागेल, नंतर 0 घ्यायला लागेल, नंतर 3 घ्यायला लागेल, नंतर 7 घ्यायला लागेल, नंतर 9, म्हणजे चढत्या क्रमाने जायचं. ठीक आहे, पण पहिला आपण 0 का नाही घेतला, तर मग ते हे होईल, बरोबर आहे ना, 4 अंकी होईल. तर काय, तर हे. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल तर त्या संख्या कुठल्या. आता आपल्या मसावी दिलेली आहे, ठीक आहे, मसावी किती आहे, तर 15 आहे. आणि काय सांगितलंय, तर लसावी हा त्याच्या मसावीच्या 15 पट आहे. मसावीच्या 15 पट आहे याचा अर्थ काय, लसावी काय होणार, तर ही मसावी आहे ह्याच्या 15 पट म्हणजे 15 गुणिले 15 म्हणजे किती होणार, तर 225. ठीक आहे. आता मसावी 15 आहे म्हणजे एक संख्या कुठली असणार, तर ही असणार 15A आणि एक असणार 15B. इथे ए आणि बी हे काय आहेत, तर जोडमूळ आहेत. ठीक आहे, जोडमूळ काय असते, त्यांचा मसावी 1 असतो. ठीक आहे, आणि लसावी काय असतो, तर 15AB हा असतो. ठीक आहे, म्हणजेच काय, तर आपल्या दिलेला किती आहे, 225 म्हणजे AB किती येणार, 15 ने ह्याला भागायचं किती येणार, तर 15 येणार. म्हणजे AB काय येणार, तर 15 येणार. आता ए बी काय असू शकतो, एक तर 3 असू शकतो, एक तर 5 असू शकतो, बरोबर आहे ना. का 3 आणि 5 घेतलेत आपण, तर ते जोडमूळ आहेत, बरोबर आहेत. जोडमूळ म्हणजे काय, तर त्यांचा मसावी 1 असतो, बरोबर आहे. आता टाका आहे ए बरोबर 3 आणि बी बरोबर 5 किंवा बी बरोबर 3 आणि ए बरोबर 5 ह्या किमती कुठे टाकायच्या, तर 15A आणि 15B मध्ये. तुम्हाला काय भेटणार, 15 गुणिले 3 आणि एका ठिकाणी काय येणार, 15 गुणिले 5 म्हणजे इथे 15 त्रिक 45 आणि 15 5 75 म्हणजे तुमच्या संख्या कुठल्या असणार, तर 45 आणि 75. समजलं. नसेल समजलं तर परत एकदा बघा. ठीक आहे.
आता इथे बघा काय दिले, 11 ते 30 संख्यामध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती. आता आपल्याला 11 ते 30 मध्ये पहिल्यांदा काय काढायचं आहे, तर विषम संख्या किती आहेत ते काढायचं आहे. कसं काढणार, तर एक सूत्र बघा, ए एन बरोबर ए अधिक एन मायनस 1 एन वजा 1 गुणिले डी. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो ए एन काय आहे, ए काय आहे, एन काय आहे आणि डी काय आहे. ठीक आहे. ए एन काय असतो, तर ए एन ही शेवटची टर्म असते, एन टर्म आहे. एन टर्म म्हणजे कुठली, तर शेवटचा विषम संख्या विचारलाय. शेवटची विषम संख्या कुठली आहे, तर 29 आहे. ए एन किती आहे, तर 29 आहे. आता ए काय असते, तर ए ही पहिली विषम संख्या. पहिली विषम संख्या काय येणार, तर 11 असते. बरोबर आहे. एन काय असते, तर आपल्याला किती विषम संख्या आहेत त्या 11 ते 30 मध्ये त्या आहेत, त्या आपल्याला काढायच्या आहेत. वजा 1. आणि डी काय असते, तर विषम संख्या किती घराने वाढते, तर 2 घराने वाढते ना. म्हणजे पहिली 3 असणार तर दुसरी 5 असते. म्हणजे काय, तर 2 ने वाढत वाढत जाते. म्हणून डी काय असतो, तर 2 असतो. समसंख्येच्या बाबतीत पण विषम संख्येच्या बाबतीत पण. ठीक आहे. म्हणजे काय येणार, तर गुणिले 2 येणार. आता इथे बघा कसं होणार, एन काढा आता. 11 अधिक 2n वजा 2 इकडे 29. आता 11 इथे गेले तर किती होणार, तर 8 आणि 1 18 18 होणार. आणि हे 2 इथे गेले तर काय होणार, अधिक होणार. बरोबर 2n म्हणजे किती, 18 न 2 किती 20. आणि 2 त्याच्या खालती गेले तर किती होणार, 2चा भाग लागला तर 10 होणार. म्हणजे n काय होणार तुमचा, तर 10 होणार. ठीक आहे. म्हणजे 10 विषम संख्या आहेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे. आता मी हे सूत्र का दाखवलं तुम्हाला, हे 11 ते 30 आहेत कदाचित तुम्ही मोजून काढतील, पण मोठी संख्या दिली असेल तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. पुढे बघा, पुढे काय काढायचं आपल्याला, तर त्यांची बेरीज काढायची आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचं सूत्र सांगतो, एस एन म्हणजे काय, सम. ठीक आहे. सम ऑफ एन नंबर म्हणजे एकूण विषम संख्या जेवढे आहेत 10 त्यांची आपल्याला बेरीज घ्यायची आहे. ठीक आहे. काय आहे सूत्र, तर एन छेद 2 पहिली विषम संख्या 11 अधिक शेवटची विषम संख्या किती आहे, तर 29. काढा आता. काय येणार, एन किती आहे, तर 10 आहे. 10/2 आणि 11 अधिक 29 किती, तर 40. बरोबर आहे. बे दुने 4 किती येणार, तर 200 येणार. ठीक आहे. म्हणजे त्यांची सम काय येणार, तर 200 येणार. ठीक आहे उत्तर, तर आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास ती 735 रुपये होतील. समान नोटा सांगितल्यात म्हणजे ह्याच्या एक्स नोटा आहेत, 5च्या 10च्या पण एक्सच आहेत आणि 20च्या पण एक्सच आहेत. म्हणजे किती, तर 5x अधिक 10x अधिक 20x बरोबर किती रुपये सांगितलेत, 735. बरोबर आहे. काढा आता किती येणार, 20 न 30 न 35x बरोबर 735. लावा भाग. तर कितीचा भाग लागेल, तर 7चा लागेल बघा. 7×5 35, 7 1 7 7 0 0 7×5 35. ठीक आहे. परत 5चा लागेल बघा. x बरोबर 5 दुने 10 आणि 5 1 5 म्हणजे x बरोबर किती, तर 21. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, 560 मीटर लांबीची दोरी 60 ठिकाणी समान अंतरावर कापली तर तयार झालेल्या तुकड्यापैकी 4 तुकडे जोडले असतात त्यांची लांबी किती मीटर होईल. आता नेहमी लक्षात ठेवा, एखादी दोरी आहे समजा ती तुम्ही 2 ठिकाणी कापली तर तिचे किती भाग होणार, 3 भाग होणार. बरोबर आहे ना. आता तुम्ही एक 560 मीटर लांबीची दोरी आहे म्हणजे एक दोरी आहे ती 60 ठिकाणी कापली तर तिचे किती भाग होणार, तर 1 अधिक होणार 8 होणार. मग आता काय पुढे सांगितलं आहे, तर तयार झालेल्या तुकड्यापैकी 4 तुकडे जोडले असता त्यांची लांबी किती मीटर होईल. आता एका तुकड्याची आपण लांबी काढू. आता 560 मीटर टोटल आहे आणि 8 तुकडे होतात, किती होणार, 8 7 56 म्हणजे 70 मीटर ही एका तुकड्याची आहे. आणि असे 4 तुकडे तोडायचे आहेत म्हणजे काय करायचं, गुणिले 4 करा. 4 0 0 7 चोक 28 म्हणजे किती होणार, तर 280 हे उत्तर होणार. ठीक आहे. आता इथे बघा काय सांगितलं, 12:15 वाजता आणि 6:15 वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्या होणाऱ्या कोनातील फरक किती. आता पहिल्यांदा आपल्याला 12:15चा कोन किती आहे तास आणि मिनिट काट्यामध्ये ते बघूया. ठीक आहे. त्यांच्यामध्ये किती कोन आहे तो. ठीक आहे. 12:15ला काय असते, तर हा 12 आहे आणि हा 3 आहे. इथे काय असतो, तर तास काटा असतो आणि इथे काय असतो, तर मिनिट काटा असतो. आणि 6:15ला कसं असते, हा 6 आहे आणि हा 3 आहे. 6वर काय असतो, तर तास काटा असतो. मिनिट काटा कुठे असतो, तर इथे असतो. बरोबर आहे. आता आपण हा कोन काढूया आणि हा कोन काढूया आणि त्यांच्यातला फरक काढूया. ठीक आहे. आता तुम्हाला कोन काढायची एक ट्रिक सांगतो. हे आहे मॉड. बरोबर आहे. 30a वजा 11/2b ही ट्रिक आहे. आता ए आणि बी काय आहे, तर समजा तुम्हाला हे ए वाजून बी मिनिटं झाल्यात असं सांगितलं असेल तर हे मिनिट आहेत
हे तास आहेत. ठीक आहे. आता 12.25 काय असते तर 12-15 असतात. बरोबर आहे ना. म्हणजे काय तर ए काय आहे आपला 12 आहे आणि बी काय आहे 15 आहे. पण 12च्या इथे 12च्या बाबतीत काय करायचं तर शून्य घ्यायचा नेहमी. काय करायचं तर शून्य घ्यायचा. मग आता इथे काय होणार बघा. ठीक आहे. हे मॉड काय असते तुम्हाला माहिती आहे ना. जर इथे काही पण आलं वजा चिन्ह आलं तर ते ह्याच्या बाहेर आलं तर ते अधिक होणार. ठीक आहे. आता बघा 30 गुणिले शून्य किती होणार तर शून्य होणार. 11/2 गुणिले बी किती होणार. बी किती आहे आपला तर 15 आहे. बरोबर आहे ना. 11/2 गुणिले 15 म्हणजे उत्तर काय येणार तर 15 गुणिले 11/2. बरोबर आहे. हे वजा चिन्ह बाहेर आल्यावर काहीच त्याचा अर्थ राहणार नाही. ठीक आहे. किती होणार बघा 15 गुणिले 11 करा तर 165/2. तुम्हाला किती भेटणार बे 16 आणि बे 2 4 म्हणजे तुम्हाला किती भेटणार आणि बे 5 10 म्हणजे 82.5 हे भेटणार. ठीक आहे. आता सेम 6.25चा काढूया. 6.25 म्हणजे किती तर 6-15 असतात. बरोबर आहे. 6-15 म्हणतो ना आपण 6.25 म्हणजे 6 आता काय असतो ए आणि हा बी आहे. परत मॉडमध्ये किती येते 30A 30 गुणिले 6. ठीक आहे. वजा किती येणार तर 11/2 गुणिले 15. आता आपण 11/2 गुणिले 15 केलंय किती आहे तर 82.5 आहे. वजा किती आहे 30 6 18 180 वजा 82.5 किती येणार तर तुम्ही वजाबाकी केली तर तुम्हाला किती भेटेल 97.5. ठीक आहे. आता ह्या दोघांचा फरक काढायचा आहे 6.25 आणि 12.25 वाल्यांचा. किती येणार फरक 97.5 वजा 82.5 किती येणार हा शून्य येणार. हे किती आहे 7-2 गेले 5 आणि 9-8 गेलाय 15 येणार. 15 काय येणार तर त्यांच्यातला फरक येणार 15 डिग्री आहे उत्तर तर आहे. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिले 24/2 अधिक 5 गुणिले 13. हे सोपंच आहे. बेने किती लावणार 12चा भाग लावणार. पहिल्यांदा काय द्यायचा असतो भागाकार करायचा असतो. बरोबर आहे. अधिक 5 पण पहिल्या नंतरच्या अधिकच्या आधी काय करायचं असते तर गुणिले करायचं असतो म्हणजे गुणाकार करायचा असतो. 13×5 65. ठीक आहे. 65 अधिक 12 किती 65 अधिक 12 किती तर 7 आणि हे 7 म्हणजे 77 उत्तर. ठीक आहे. सोपंच आहे. चला पुढे. इथे काय दिलंय एका व्यासपीठावर 12 पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाशी एकदा हस्त आंदोलन झालं तर एकूण किती हस्त आंदोलने होतील. आता इथे काय करायचं असते बघा तुम्हाला एक सूत्र सांगतो. n कौसात n वजा 1/2 हे सूत्र आहे. आता n काय आहे इथे तर 12 आहे. आपण इथे बघ म्हणजे सोप्या ह्याच्यात सांगतो सोप्या भाषेत सांगतो. ठीक आहे. 12 आणि त्याच्या मागची संख्या कुठली आहे ती घ्यायची. ठीक आहे. 12 गुणिले 11/2 बेसक 12 म्हणजे किती 11×66. ठीक आहे. असं काढायचं समजलं. म्हणजे हे n वगैरे तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्या मागची एक संख्या घ्यायची (2) असं करायचं. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा ए हा बी पेक्षा उंच आहे. ठीक आहे. एम हा ए पेक्षा उंच आहे. एम हा ए पेक्षा उंच आहे. जी हा एम पेक्षा उंच आहे. जी हा एम पेक्षा उंच आहे आणि वाय हा सर्वात उंच म्हणजे वाय टॉपला येणार. ठीक आहे. तर उंचीच्या मध्यस्थानी कोण असेल असं सांगितलं त्याने काढायला. आता ह्यांच्यामध्ये टॉपला कोण असेल बघा एम तर इथे आहे पण एमच्या वरती पण जी आहे ना म्हणजे इथे जी असणार. नंतर कोण येणार तर एम येणार. एम नंतर कोण येणार तर ए येणार आणि ए नंतर कोण येणार तर बी येणार. ठीक आहे. म्हणजे मधला कोण आहे तर एम आहे. इतकं सोपं आहे. चला पुढे. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. अशा गणितामध्ये मुलं सिली मिस्टेक करतात. बघा कशी करतात ते. तर त्याने सांगितलं आजचा वार हा शुक्रवार आहे म्हणजे काय आहे तर फ्रायडे आहे. ठीक आहे. असल्यास 24 दिवसानंतर कोणता वार येईल म्हणजे 24 दिवसानंतर फ्रायडे नंतर 24 दिवस म्हणजे 24 आणि आठवडा कितीचा असतो आपला 7चा असतो म्हणजे बाकी किती राहील 7×21 म्हणजे वरचे 3 हे बाकी राहील म्हणजे फ्रायडे नंतर तिसरा वार येणार. तर तिसरा वार कुठला येणार फ्रायडे नंतर तर सॅटरडे येतो संडे येतो आणि मंडे येतो. मग तुम्ही काय म्हणणार तर मंडेच आहे सर उत्तर. पण मंडे नाही. त्याने काय सांगितलंय बघा 24व्या दिवसानंतर कुठला वार येईल. मग हा तर 24वा झाला. ह्याच्या नंतरचा वार कुठला आहे तर मंगळवार आहे. ठीक आहे. असं व्यवस्थित प्रश्न वाचत चला. ठीक आहे. आता इथे बघा काय दिलं मेंढपाळ व मेंढ्या यांच्या प्रमाण एकाच 4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे तर मेंढपाळांची संख्या किती. आता बघूया कसं करायचं ते. मेंढपाळ मेंढपाळ छेद मेंढ्या बरोबर आहे. त्यांचं गुणोत्तर काय दिलंय म्हणजे भागाकार काय दिलाय तर एकाच 4 दिलाय बरोबर आहे. आता मी हे मेंढपाळ आणि मेंढ्या हा न लिहिण्याऐवजी
त्याच्या बदली काय लिहितो तर एस लिहितो मेंढपाळाच्या ऐवजी आणि मेंढ्यांच्या ऐवजी एच लिहितो. ठीक आहे, चालेल तुम्हाला. म्हणजेच काय तर एस छेद एच बरोबर एकास 4. बरोबर आहे. हा एच इकडे गेल्यावर काय होणार एस बरोबर एच छेद 4. बरोबर आहे. आता पुढे काय सांगितलं त्यांनी तर त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येपेक्षा पायाची संख्या किती येणार. पाय किती असतात मेंढपाळाला पाय किती असतात म्हणजे एस ला पाय किती असणार आहेत तर 2 असणार आहेत. बरोबर आहे. अधिक काय सांगितलंय मेंढ्यांच्या पायाची संख्या सांगितलंय. बरोबर आहे. मेंढ्यांची पाय किती असतात तर 4 असतात. बरोबर आहे. त्यामुळे मेंढ्यासाठी काय घेतलंय तर एच घेतलंय. बरोबर आहे. बरोबर काय सांगितलं आहे की त्यांच्या डोक्याच्या संख्येच्या म्हणजे त्यांची डोक्याची डोकं किती असणार आहे मेंढपाळ आणि मेंढ्यांना एक एकच असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काय तर एस अधिक एच ही त्यांची संख्या झाली ना डोक्यांची. तर ह्याच्या 4 पटीपेक्षा सांगितलंय म्हणजे 4 येणार. तर ती कितीने कमी आहे पुढे काय सांगितलंय 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे म्हणजे वजा 10 येणार. तर आता आपण काढूया मेंढ्यांची आणि मेंढपाळांची संख्या. म्हणजे आपल्या विचारलंय मेंढपाळांची संख्या. बरोबर आहे. आता इथे बघा कसं होणार 2s अधिक 4h बरोबर 4s अधिक 4h वजा 10. आता हा 4 आहे हा 4 आहे हा अधिक अधिक आहे म्हणजे हे जाणार ना हा एक ह्या साईडला आला तर वजाच होणार आहे म्हणजे जाणार. ठीक आहे. आता हा 2s इथे गेल्यावर काय होणार तर 2s आणि हा वजा 10 इथे आल्यावर किती होणार तर 10 आहे म्हणजे s बरोबर काय येणार तर 2 पंचन 10. याचा अर्थ s काय आहे आपला तर मेंढपाळ आहे म्हणजे मेंढपाळांची संख्या किती होणार तर 5. समजलं नसेल समजलं तर परत एकदा रिवाइंड करून बघा. ठीक आहे. चला पुढे. आता अशा गणितामध्ये तुम्हाला नेहमी काय करायचं आहे तर दिशा ठरवायची. ठीक आहे. ही कुठली आहे तर उत्तर ह्याच्या विरुद्ध कुठली तर दक्षिण. ही कुठली आहे तर पूर्व आणि ही कुठली आहे तर पश्चिम. ठीक आहे. आता काय सांगितलं पाहिजे विशाल पश्चिमेला 18 किलोमीटर गेला म्हणजे पश्चिम कुठली तर इथे इथे किती गेला तर 18 किलोमीटर. बरोबर आहे. ही त्याची इथनं निघाला येतो. ठीक आहे. नंतर तो दक्षिणेला 11.5 किलोमीटर आहे. दक्षिण साईड कुठली तर इकडे इकडे किती गेला तर 11.5 किलोमीटर. त्यानंतर पूर्वेला 6.5 किलोमीटर गेला म्हणजे पूर्व कुठली तर इथे इथे किती गेला तर 6.5 किलोमीटर. नंतर तो उत्तरेला 11.5 किलोमीटर जाऊन थांबला. 11.5 म्हणजे तो इथे 11.5 येला उत्तर साईड म्हणजे हीच म्हणजे तो ह्या लाईनीवरच कुठेतरी 11.5 किलोमीटर जाऊन थांबलाय. बरोबर आहे. तो इथे थांबला. ठीक आहे 11.5. तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचं आहे हे अंतर काढायचं आहे. ठीक आहे. आता हे टोटल अंतर किती दिलेलं 18 दिलेलं. बरोबर आहे. वजा 6.5 म्हणजे उत्तर किती येणार तर 11.5. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता बघा काय दिलं 1 जानेवारी 1970 रोजी स्थापन झालेल्या शाळेचा हिरक महोत्सव केव्हा साजरा होईल. आता तुम्हाला नेहमी हिरक महोत्सव काय असते रौप्य महोत्सव काय असतो सुवर्ण महोत्सव काय असतो अमृत महोत्सव काय असतो आणि शताब्दी काय असते हे माहीत पाहिजे. बरोबर आहे. तर बघा मी तुम्हाला सांगतो रौप्य महोत्सव असते ते रौप्य जे असते ते किती वर्षाने येते तर 25 वर्षाने येते. ठीक आहे. सुवर्ण महोत्सव कधी येतो तर 50 वर्षाने येतो. त्याच्यानंतर कुठला येतो तर आपला दिला येतो हिरक महोत्सव तो किती वर्षाने येतो तर 60 वर्षाने येतो. नंतर काय येते तर अमृत महोत्सव येतो तो किती वर्षाने येतो तर 75 वर्षाने येतो. आणि शेवटचं असते ती शताब्दी. ठीक आहे. ती येते 100 वर्षाने. बरोबर आहे. आता आपल्याला काय सांगितलं त्याने 1 जानेवारी 1970 रोजी हिरक महोत्सव म्हणजे 60 ह्याच्यामध्ये ऍड करा तुम्ही 70 अधिक 60 किती होणार तर 30 होणार म्हणजे किती होणार तर 2030 साली होणार. बरोबर आहे ना. एक काय किती होणार 1 जानेवारी 2030. चला पुढे. चला तर अशा प्रकारे आपण वाशिम जिल्ह्याचं विश्लेषण केलेले आहे. आता पुढचे आपले जिल्हे जे राहिलेले आहेत त्याचं विश्लेषण येईल उद्या कदाचित यवतमाळचं येईल. ठीक आहे. चला शेअर करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा. खूप जण बघतात आहेत कोणी सबस्क्राईब करत नाहीयेत. ठीक आहे तर प्लीज सबस्क्राईब करा. चला थँक्यू.